हाय हॅलो नमस्कार, मी विद्या. तुमचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत जुन्या मूर्त्यांचं विसर्जन कसं केलं पाहिजे, किंवा आपले फोटो जे असतात, जुने फ्रेम असतात, त्यांचे कसं विसर्जन केलं पाहिजे ते बघणार आहोत. सगळ्यात आधी मला तुम्हाला हे सांगायचंय, बरेच जण काय करतात की आपल्याला जेव्हा आता मूर्त्या घ्यायच्या, आता दिवाळी आल्यामुळे आपण बरेच जण काही ना काही खरेदी करत असतो. त्याच्यासोबत आपण देवांचा पण विचार करत असतो की आपल्याला जर एखादी मूर्ती किंवा एखादा टाक बदलायचा असेल तर आपण काय म्हणतो की दिवाळी आली तर तेव्हाच आपण हे सगळं चेंज करूया. म्हणजे सगळं आपण नवीन गोष्टी घेतो, त्याच्यासोबत देवांचंही घेतो. नवीन तर घेतो आपण, त्याची स्थापना पण करतो, पण जुन्या मूर्त्यांचं व्यवस्थित विसर्जन करत नाही, शास्त्रोक्त विसर्जन करत नाही. बऱ्याच ठिकाणी तर मंदिरात गेलं ना, बहुतेक म्हणजे प्रत्येक मंदिरात जा तुम्ही, तिथं झाडाखाली किंवा मंदिराच्या एका बाजूला तुम्हाला जुन्या मूर्ती किंवा टाक दिसतील. तर एवढं वाईट वाटतं ना त्या मूर्त्यांना बघून, की खूप म्हणजे खूप चुकीचं आहे ही गोष्ट. आणि बरं, मंदिरातले पुजारी त्या मंदिराची काळजी घेतील की आपण ठेवलेल्या मूर्तींची? आपल्या जुन्या मूर्ती आहेत तर त्यांना व्यवस्थित शास्त्रोक्त विधिवत विसर्जन करणं ही आपली जबाबदारी आहे. तर असं प्लीज कुठेही कोणीही मूर्ती ठेवू नका. व्यवस्थित शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन करा. फार काही मोठा वेळ लागत नाही त्याला, थोडासा वेळ काढला तर आपण ते व्यवस्थित विसर्जन करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण एखादी मूर्ती असते तर ती जोपर्यंत चांगली असते तोपर्यंत आपण तिची आरती करतो, आराधना करतो, पूजा करतो, प्रार्थना करतो अगदी आत्मीयतेने की माझं भलं होऊ दे, माझं चांगलं होऊ दे. आणि जेव्हा ती मूर्ती आपण जर जुनी झाल्यावर असं कुठेही टाकलं किती चुकीचं आहे. तर ती आपली मूर्ती आहे तर ती आपण व्यवस्थित विसर्जन केलं पाहिजे. तर चला तर मग त्या मूर्तीचं विसर्जन कसं केलं पाहिजे ते बघूया. प्रथम तुम्हाला जी काही मूर्ती किंवा टाक विसर्जन करायचे असेल त्यांना ताम्हणात घ्यायचे आणि मग अभिषेक करायचे. अभिषेक केला नाही तरी चालेल, पण आपण एवढे दिवस त्यांचं पूजन करत असतो तर अभिषेक करून वगैरे व्यवस्थित मगच विसर्जन करावं असं मला वाटतं. मग सगळ्यात आधी पाण्याने अभिषेक केला, मग पंचामृताने केला आणि मग परत पाण्याने केला. आणि अशा पद्धतीने छान अभिषेक केला. कारण की आपण पूजन करतो तर व्यवस्थित विसर्जनाच्या वेळेस बी असं व्यवस्थित झालं पाहिजे विसर्जन. आणि मग नंतर स्वच्छ धुवून ती एका पाटावर घ्यायची मूर्ती. आणि नैवेद्यासाठी दही भात लागतो विसर्जनाच्या. मूर्ती दीप प्रज्वलित करून घ्यायचं, पाणी घ्यायचं आणि मग सगळ्यात आधी पंचोपचार पूजा करायची. व्यवस्थित मूर्तीचं कसं पूजन झालं पाहिजे. आपण एवढे दिवस आपल्या घरी ठेवतो, प्रार्थना करतो, तर तिचं विसर्जनही मान सन्मान पूर्वकच झालं पाहिजे. तर अशा पद्धतीने हळदी कुंकू, अष्टगंध, अक्षदा, फूल, दीप, धूप हे सगळं दाखवायचं. आणि त्याच्यानंतर आपण देवीला नैवेद्य दाखवायचा. तर नैवेद्य दाखवण्याच्या आधी आपण काय करतो की ताम्हणाच्या खाली, म्हणजे कुठलाही नैवेद्य दाखवताना देवाला, तर आधी चौकन काढून घ्यायचा आहे, पाण्याचा भरीव चौकन काढायचा आहे. आणि मग आपण नैवेद्य द्यायचा आहे, दाखवायचा आहे. म्हणजे पाण्याखाली पण आपण चौकन काढायचं आहे पूर्ण. आणि मग आपण नैवेद्य दाखवून द्यायचंय. तुळशीपत्राने नैवेद्य दाखवायचा. नैवेद्यावर पण एक तुळशीपत्र ठेवायचं. तुळशीपत्राने काय होतं ना, नैवेद्य तो लागू होतो, तो अर्पण होतो देवाला, म्हणून तुळशीपत्र हे नैवेद्यासाठी वापरायचं असतं. फक्त गणपती असेल तेव्हा आपण तुळशीपत्र वापरत नसतो. तेव्हा दुर्वानेच नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य दाखवल्यानंतर नमस्कार करायचा आणि आपल्याकडनं काही चूक झाली असेल तर क्षमा मागायची. आपल्याला कळत नकळत चुका होतात माणसाकडनं, तर ते हे करायचं, माफी मागायची. त्याच्यानंतर अक्षदा घ्यायच्या आणि मंत्र म्हणायचा. मंत्र आहे, ओम यांतून देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवम इष्ट काम प्रसिद्ध्यर्थ पुनरागमनाय च. पुन्हा एकदा ऐका. ओम यांतु देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवीम इष्ट काम प्रसिद्ध्यर्थ पुनरागमनाय च. हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे. त्यानंतर पांढरं कापड घ्यायचं. हा माझ्याकडे नॅपकिन होता नवीनच, तर तो घेतला. त्याच्यात आपण 1.25 मूठ तांदूळ ठेवायचे, टाकायचंय म्हणजे, आणि त्याच्यावर आपल्याला दक्षिणा पण ठेवायची आहे. त्यानंतर जी मूर्ती किंवा जो टाक आपल्याला विसर्जन करायचंय ते तांदळातच ठेवायचंय. आणि त्याच्यानंतर आपण जी पूजा केलेले फूल वगैरे असतील ते सगळं साहित्य त्याच्यातच टाकायचंय. आणि त्यानंतर हे सगळं आपण एका पाण्यात प्रवाहित
प्रवाहामध्ये विसर्जन करायचंय. असं व्यवस्थित सगळं असं बांधून घ्यायचंय ते. आणि त्याच्यासोबत आपल्याला दही भात पण सोडून द्यायचंय, पाण्यातच सोडून द्यायचंय. अशा पद्धतीने आपण विसर्जन करायचंय. त्याच्यासोबतच दही भात पण तिथंच सोडून द्यायचा आहे पाण्यात. आणि फोटो जे असतील तुमच्या फ्रेम असतील ते असतील तर त्या काय करायचे, काच काढून घ्यायची. काचामध्ये असतील तर फक्त तो कागद असतो ना याचा देवाचा फोटोचा, तो काढायचा, काच बाजूला करून बाजूला टाकून द्यायचा. आणि तो फोटो असतो ना तोच फक्त पाण्यात विसर्जन करायचंय. म्हणजे पाण्यातही कोणी गेल्यावर कुणाला काच लागू नये, कुणाच्या पायाला जखम होऊ नये म्हणून आपण काच साहित आपण फोटो पण विसर्जन करायचा नाही, कधीच विसर्जन करायचं नाही. तर त्या काच मधलं बरोबर व्यवस्थित ती फ्रेम खोलायची आणि तो फोटो काढून घ्यायचा तो पेपर मधला आणि तोच तेवढा विसर्जन करायचा. तर आजची ही विसर्जनाची माहिती तुम्हाला कशी वाटली, तर तुम्ही पण ह्याच पद्धतीने विसर्जन करा. आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.